नमस्कार. तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. आपला भारत देश विविध संस्कृतीने नटलेला आहे. या देशात फक्त हिंदू आणि मुस्लिम धर्मांचेच लोक राहतात अशातला भाग नाही. ख्रिश्चन, पारसी, लिंगायत, बौद्ध अशा अनेक धर्मांचे लोक आपल्या भारतात राहतात. पण तुम्ही कधी हिंदू विरुद्ध ख्रिश्चन भांडण पाहिलंय का? तुम्ही कधी मुस्लिम विरुद्ध बौद्ध भांडण पाहिलंय का? याचं उत्तर अर्थातच नाही. हिंदू आणि मुस्लिम समाज यांच्यात हा तिढा पहिल्यापासूनच निर्माण झाला आहे. अनेक देशात अनेक ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम समाज गुण्यागोविंदाने राहतात. पण काही भागात हा वाद वाढत चालला आहे. याच मुख्य कारण म्हणलं तर अलीकडे वाढणारे जातीय राजकारण. खरं तर या दोन्ही समाजाला भडकवलं जात आहे. आजही आपण दोन्ही समाजाला विचारलं तर दोन्ही समाजाच्या मनात कोणताही राग नसेल, पण काही नेत्यांच्या राजकारणामुळे हा वाद वाढत चालला आहे. याचं उदाहरण पाहायचं झालं तर यूपीमध्ये कावड यात्रेसाठी लागणारी दुकाने, चहाची टपरी, हातगाडे यांना मुस्लिम व्यावसायिकांनी हिंदू नाव द्यायचे नाही असा आदेश योगी सरकारने दिला. पोलिसांकडूनही याची मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी करण्यात आली. कावड यात्रेच्या रस्त्यावर जेवढी दुकाने असणार आहेत त्या सगळ्या दुकानदारांना आपल्या दुकानावर स्वतःचे नाव लिहायला लागणार आहे. हा आदेश यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला. यामुळे कावड यात्रेकरूंना हिंदूंचं दुकान कोणतं आणि मुस्लिमचं कोणतं याची ओळख लगेच होईल. पण भाजप अनेक दिवसापासून यूपीच नेतृत्व बदलणार असल्याची चर्चा चालू आहे. अशात भाजपच्या हिंदुत्व मुद्द्यावर आपण ठाम असल्याचं दाखवण्यासाठी योगी आदित्यनाथ यांनी हा निर्णय घेतला असं म्हणलं जात आहे. यामुळे कोणतीही दुकाने मुस्लिम समाजाची आहेत आणि कोणती हिंदू समाजाची याची ओळख लगेच होणार आहे. अशा प्रकारच्या अनेक घटना हे राजकीय पुढारी आणि नेते करत असतात. अशा विषयामुळे जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता वाढते. कावड यात्रेमध्ये सामील असलेले भक्त हिंदू लोकांच्या हॉटेलवर, दुकानावर, टपरीवर थांबायचे असा यातून प्रयत्न केला जात असल्याचं समोर येत आहे. महाराष्ट्रातही काही वेगळाच प्रकार चालू आहे. अनेक दिवसापासून विशाळगडावर अतिक्रमण असल्याचे कोल्हापूरचे संभाजीराजे यांनी सांगितलं होतं. तिथं ब्रिज बांधला, ग्रामपंचायत बांधलं, अनेक लोकांना परवानग्या दिल्या राहायच्या तिथं, ओके करून टाकलं 2002 ला. हे अतिक्रमण हे काढणार कोणी? कोणाची जबाबदारी आहे? म्हणून या 1.5 वर्षापासून मी सरकारच्या मागे आहे की हे तुम्ही अतिक्रमण काढणं गरजेचं आहे. लगेच एक खो गाठलाय का लोकप्रतिनिधींनी आणि कोर्टात हा विषय गेला. आणि कोर्टात विषय गेल्यावर सगळेजण असा भ्रम तयार करून ठेवलेला आहे की न्याय प्रविष्ट विषय. तरीही महाराष्ट्र सरकारने यावर कोणतेही पाऊल उचलले नाही. आणि बरोबर विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना अशा घटना घडत आहेत की घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. याकडे सर्वसामान्य माणसाने लक्ष दिले पाहिजे. विशाळगडावर घडलेली घटना अत्यंत खराब आहे. जर अतिक्रमण असतील तर त्या गोष्टीकडे सरकारने जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे. विशाळगडाच्या जवळ असलेली जी अधिकृत बांधकामे आहेत त्यात काही मुस्लिम समाजही राहत आहे. त्या मुस्लिम समाजाच्या लोकांची घरे उद्ध्वस्त करण्यात कोणाचा हात आहे याचं निरीक्षण करणं आपल्याला गरजेचं आहे. अशा घटना घडल्यानंतर राज्याचे गृहमंत्री म्हणतात की विरोधी पक्ष शिवरायांच्या पाठीशी आहे की हिरवे झेंडे घेऊन फिरणाऱ्यांच्या पाठीशी. अशा प्रकारचं वक्तव्य राज्याचे गृहमंत्री करत असतील तर याच्यापेक्षा दुर्दैव दुसरं कोणतं असेल? राज्याचे गृहमंत्री आपल्या वक्तव्यात हिरवा आणि भगवा असा भाष्य करून समाज विभागत आहेत का? जर गृहमंत्र्यांना अतिक्रमणाची एवढीच काळजी होती तर गेली 1.5 वर्षापासून
सरकार काय करत होतं? इतकी गांभीर्यपूर्वक गोष्ट असताना सरकारने त्याकडे लक्ष का दिले नाही? या सरकारला या सर्व गोष्टींची कल्पना होती. महाराष्ट्रातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या जातीय राजकारण केलं जात आहे, हे यावरून दिसून येत आहे. याचाच परिणाम सध्या महाराष्ट्र भोगतोय. आपण कोणत्याही ठिकाणी असो, शाळा, कॉलेज, ऑफिस, आपल्या कामाचं ठिकाण, प्रत्येक ठिकाणी आपण हिंदू मुस्लिम मिळून मिसळून राहतो. पण काही पुढारी या नेते आपल्या राजकीय स्वार्थासाठी समाजात संभ्रम निर्माण करतात. हिंदू आणि मुस्लिम दोन्ही मनुष्य जातीच आहेत. आपल्या रक्ताचा रंग लालच आहे. अनेक वर्षापूर्वी नाना पाटेकरांचा ती चित्रपट आला होता. कधी जाती तेढ निर्माण होत असेल तर त्या चित्रपटाचा हिंदू आणि मुस्लिमवरचा एक सीन पहा. साध्या गोष्टी आहेत. आपण सर्व एकाच जातीचे आहोत, ती म्हणजे मनुष्यजात. त्यामुळे आपण हिंदू आहेत किंवा मुस्लिम आहोत यापेक्षा आपण एक मनुष्य आहोत याची जाणीव असू द्या. राजकीय नेत्यांना बळी पडू नका. जातीय तेढ निर्माण करणाऱ्या नेत्यांना त्यांची जागा दाखवून द्या. त्यांना सांगावं लागेल आम्ही एक आहोत, आणि जर आमची एकता तोडण्याचा प्रयत्न कराल तर आम्ही तुमच्या सरकारला आणि तुम्हाला तुमची जागा दाखवून देऊ. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.